सकाळची सुरुवात केली नाश्त्याला बनवलं होतं शिरा. पहिलं पण शिरा खाते म्हणून थोडा फिका शिरा बनवला होता एकदम सोपी पद्धतीमध्ये. कोणतेही ड्राय फ्रुट्स न टाकता तेलात भाजून घेतलेला शिरा आहे. 2-3 चमच तेल टाकून रवा पाहिजे तेलात भाजलेला आहे. आणि 2-3 इलायच्या कुचून त्याची बारीक पावडर करून इलायची मिक्स केलेली आहे. रवा पाहिजे चांगलं भाजू द्यायचं. कलर चेंज झाला पाहिजे तसा भाजी द्यायचा. तो किलो काहीतरी मस्त झोपलेली होती तो तर मस्त जेवण घेतलाय काय इलायची म्हणून टाकलेली आहे. इलायची टाकल्यावर मिळेलच काहीतरी साईडला खोबरं पिसून घेतलेलं होतं. हे बघा रवा कसा भाजलेला आहे. खोबरं टाकून लगेच खायचं. थोडं भाजू दिले आणि साखर मिक्स करून त्याच्यात पर्यंत पाणी सोडले. बघा शिरा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. एकदम टेस्टी शिरा लागतो असा तेलाचा. किती मोकळा झालेला आहे. नंतर रात्रीच्या भाजीला काही आलू वांगे आणि मटारची भाजी बनवली होती. कांदा लसणची फोडणी दिली. नंतर पैकी त्याच्यात धनिया पावडर मिरची वगैरे टाकून शेंगदाण्याचं टाकून मस्त परतून घेतलं. नंतर वांगे आलू आणि मटार सोडले आणि त्याला 5-10 मिनिट शिजू दिलं. 10 ते 15 मिनिट तर लागतातच शिजायला याला. आणि आलू शिजले की समजून घ्यायचे की वांगे आणि मटार ते शिजल्यात आले. नंतर कोथिंबीर कट केली आणि कोथिंबीर कट करून त्यामध्ये टाकली. बघा भाजी रेडी झाली आहे.